नोटायचं आपण किती दिवस करायचं नाही. चष्म्याचे काच पुसू पुसू नोटायचे नंबर पाहलाय तरी पोरायकडे कारभार द्यायच ना. कौरक कौरक दिसन तुला नोट कळ ना 10ची कोणती 20ची कोणती नको म्हणले तो को बरं आहे. भजना करता डोंगरावर जायचे पण डोंगर 3 आहेत. भामचंद्र डोंगर आहे, घोरड्या डोंगर आहे आणि भंडारा डोंगर आहे. पण तुकोबाराय धर्मपत्नीला सांगून जात नव्हते. सेवा पती पतीची सेवा जात नव्हते सांगून. मग जिजाबाईचा हा एक नियम होता, मालकाने जेवण केल्याशिवाय जिजाबाई पाणी पित नव्हत्या. एक पांचट जिजाबाईच्या बाबतीत गरळ वकलं होतं. हो, तरी पण पांचट लोक त्याला मानतेतच. ही लोक कशी असतात माहिती का, शिदडावानी लोक असतात. इकून धक्का लागला की तिकडे चलत येत आणि तिकून धक्का लागला इकडे धक्का. ह्या शिदडायच्या अवलादी, ह्या महांडोळायच्या अवलादी. तुकोबाराय सारख्याची चेष्टा ज्यांनी करावा आणि त्या तुकोबारायची चेष्टा करणाऱ्याला महाराष्ट्रातल्यानं मानावा, यायला कोण्या नरकात टाकावं हे देवाला कळणार नाही. विठाला विठाला. तुकोबारायच्या धर्मपत्नीचा जर मालकाच्या सेवेचा व्यासंग जर बघायचा असेल तर त्याला अंतकरण ढवळे सर त्या योग्यतेचं लागेल. तुकोबारायच्या पत्नीच्या पायाची माती खावी अशी पंढरपुरातल्या मालकाची इच्छा होती. तिच्या पायाची माती चाटावी अशी पंढरपुरातल्या मालकाची इच्छा होती. पण ती काकडे गुरुजी कशी चाटावा म्हणून काट्याला विनंती केली. काय काट्याची मायवेली हो, तुकोबारायच्या पत्नीच्या पायात काटा घुसायला काय हिंमत आहे त्या काट्याची. पण काट्याला सांगितलं तुला पायात जावं लागतंय. रडत होता काटा, पण देवाचा आदेश आहे. काटा पायात गेला आणि विटेवरच्या मालकाने सामान्य माणसाचं रूप धरलं आणि काटा काढण्यासाठी पाय मांडीवर घेतलाय. कोणाचा? जिजाबाईचा. या बाईला वाईट तरी कसं म्हणता? हारे का जिवेला? हा, या स्त्रीला वाईट म्हणण्याची पात्रता लायकी आहे का त्याची एखाद्याची? कोणाची? तुकोबारायची पत्नी कर्कश आहे म्हणण्यासाठी लायकी आहे? हा, तेची निंदे पाठी लावी. त्याच्या अगोदरच सांगत नाही. तेची निंदे पाठी लावी आईशी आधमाची जाती आणि त्याचे तोंडी पडो माती. त्याच्या थुतरात माती पडत म्हणले मालक. थुतरात माती पडत. मांडीवर पाय घेतला. जिजाबाईनं सांगितलं दादा मी पाय पुसून देते तुला काटा दिसन. यानं पाय पुसण्यासाठी द्यालता का काटा? तोंडात बोट घातलंय स्वतःच्या देवाने आणि स्वतःच्या तोंडात बोट घालून जिजाबाईच्या पायाला लावले. एकदा लावणं ठीक आहे भाऊ, एकदा लावणं ठीक आहे. पुन्हा पुन्हा जिजाबाईच्या पायाला लागलेलं बोट पुन्हा जिभेला लावायचं आणि जिभेला लागलेली माती खाऊन टाकायची आणि मग पुन्हा पायाला लावायचं. काटा काढून घेतला. कृपा कटाक्षाने आली. ते श्रुतीनं देवाला विचारलं, देवा मला कळालं तुमचं काट्याला आदेश दिलता मोडायचा. उद्देश काय होता? काही नव्हता. मालकाची अतूट सेवा करणारी पतिव्रता स्त्री मला तर सेवा करूच देत नाही, मला तर सेवा करूच देत नाही. पण तिच्या पायाची माती खावी याच्याकरता काट्याला आदेश दिलता. काय अधिकार असेल हो त्या बाईचा? त्या माऊलीचं नाव जिजाबाई. त्या माऊलीचं नाव जिजाबाई. मालकानं जेवण केल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. एक दिवस असा झाला, एका डोंगरावर गेल्या, डोंगरावरून खाली परत आल्या आणि परत आल्याच्या नंतर खाली येऊन थकल्या. आता कोण्या डोंगरावर जावा? दुसऱ्या डोंगरावर गेल्या. सापडले तिथं. तुकोबारायच्या समोर टोपलं टेकलं. पानगं होतं एक. ते पानगं खाण्यासाठी काय होतं माहिती? मिठाचा कडा होता. मिठाचा कडा. पाण्याचं मडक वरून ठेवलं. सांगता सांगता राहिलो तुम्हाला.
देवानं ज्या वेळेला जिजाबाईचा पाय मांडीवर घेतला होता का, त्यावेळेला जिजाबाईला विचारलं, बाई तुझ्या टोपल्यात पाण्याचं गाडगं, त्या पाण्यानं तुझा पाय धुऊ का? काय सांगाव जिजाबाईनं, दादा हे पाणी मालकाला प्यायला न्यायले, हे पाणी माझ्या पतीला प्यायला न्यायले, यानं पाय धुत नसते. सांगितलं कोणाला माहिती आहे? पंढरपुरातल्या मालकाला. मी त्याला मालकाला प्यायला न्यायले पाणी, यानं पाय धुत नसते. तुकोबारायच्या समोर ती भाकरी मिठाचा खडा टेकला. हाली सावले, आज तू थकून गेलीस? जी मालक, जी मालक, मी त्याही डोंगरावर गेले हो, त्याही डोंगरावर गेले. मालक तिथून खाली आले, खाली येऊन पुन्हा इकडे आले. किती थकलीस ग? पण त्या म्हणल्या नाही मी थकले म्हणून, त्या म्हणल्या नाही थकले. बरं, मी कोण्या डोंगरावर गेलो हे कळण्यासाठी सांगण्याची योग्यता तुकोबारायकडे होती. तुकोबारायकडे ते होतं साधन. मी कोण्या डोंगरावर तुला कळावा. पण तुकोबारायने विचार केला, मी जितका विटेवरच्या मालकावर नामावर आरूढ आहे, श्रद्धेवर आरूढ आहे, तितकीच माझी पत्नीही विकसित असावा. येईल तिला कळेल, त्याचं प्रत्येक कळेल, लक्षात येईल तिच्या. एक दिवस असाच झाला, घरातल्या कामानं वेळ झाला. डोक्यावर टोपलं घेतलं, भाकरी घेतली, कालवण असेल काय ते घेतलं, पाण्याचं मडकं घेतलं, चुंबळ केली, डोक्यावर टोपलं घेतलं आणि निघाल्या. आणि डोंगराच्या पायथ्यावर कोणत्यावर चढावा त्या दिवशी उद्वेग झालता, उशीर झालता. बऱ्यापैकी सूर्य ढळत आला होता. आणि सूर्यनारायणाला सांगितलं, बाबा अरे किती वेळ झालाय रे, मालक भजन करून करून थकले असतील रे, किती वेळ झालाय. आता जर मी चुकीच्या डोंगरावर गेले तर वापस येईपर्यंत सूर्य दिवस माळवतो, मग कधी मालकाला भाकरी नेऊ. खाली टोपलं टेकलं, त्याला नमस्कार केला, सूर्याला नमस्कार केला. शेवापतिया, शेवापती सांगते, नमस्कार केला. आणि डोळे झाकले आणि विटेवरच्या मालकाची विनंती केली, देवा का रे, आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं मी पतीवर केले रे, तितकं मी नवऱ्यावर केले रे देवा, माझ्या कपाळाच्या मालकावर केले रे देवा. देवा काय माझं पाप आहे रे, मी मालकाला नुसता पर्वत न कळाल्यामुळे मी वेळेला भाकरी देऊ शकत नाही. मधला प्रसंग सोडून देतो. उपदेश कोणी केला तुम्ही घरी गेल्यावर बघा. पुराण संत चरित्र फार गोड आहे. तर जिजाबाईला अशी पावलं दिसत होते, पावलं दिसत होते, माणसं चाललेली पावलं, मातुडं होतं, फुफुटा होतं, पावलं होते. जिजाबाईनं रामेश्वर महाराज त्या दिवशी संकल्प केला, देवा मी जर माझ्या पतीची सेवा आई लेकरावर करते त्याच्या हजारो पटीनं जर पतीची सेवा केली असेल तर मला पाऊल खुणा सांगतील तुकोबाराय कोण्या डोंगरावर गेले. पाऊल खुणा सांगतील, पाऊल खुणा.
गांधारी नावाच्या स्त्रीने चिखलाच्या हत्तीवर बसून वाण दिलं. पुन्हा एक पुरावा आहे का? कॅमेरावाले शटअप झाल्यावर खाली बस हजार. पुन्हा चिखलाच्या हत्तीवर बसली आणि वाण दिलं आपल्या जावाला. गांधारीची जाऊ म्हणजे कुंती आई साहेब. गांधारी काही सामान्य स्त्री नव्हती. गांधारीनं शाप दिल्यावर पंढरपुरातल्या मालकाचे 56 कोटी पोरं दारू पिऊन मेले. साधी बाई होती का ती? तिची देवावरी सत्ता. 56 कोटी पोरं मेले दारू पिऊन. हे माय पोरं मारण्याच्या मागं पडतोस. सुदामा माळ्याचं रूप घेऊन माझ्या दुर्योधनाला तो फुलाचा हार कमरेला गुंडाळलास. एक वाचणार नाही. तो नाहीच वाचलं. वज्र सोडून द्याला तो वाचलाच नाही. वज्र फक्त एका भजन्याचा प्रसाद खाल्ला म्हणून वाचला. त्या भजन्याचं नाव होतं सुदामदेव. बाकी चट मेले. मग देवाचे पोरं मरावे इतकी तिच्या वाणीत ताकद येते. बाई साधी असती का? काय पातिव्रत्य पण तिचं. पण कुंतीला फार चोंबाळायचं आणि गांधारीला चटके मारायचे हे कीर्तनकाराची चूक आहे. गांधारी फार अधिकारी होती. गांधारीने विश्व पाहिलंच नाही काकडे गुरुजी. तिला डोळे होते हो, चांगले डोळे होते. डोळे झाकल्यामुळे एका ठिकाणी मीही गांधारीला वाईट म्हणतोय, कारण मुलांच्या चुका तिला कळाल्या नाही. पण एरवी तिची मालकावर इतकी श्रद्धा होती की तिने विचार केला आपल्या नवऱ्याला विश्व दिसत नाही, आपण कशाला जग पाहायचं. याच्यावरून असं लक्षात येईल, नवरा जर साध्या परिस्थितीत असेल तर बायकोनं नटण्यासाठी त्याला बेजार करणं मला तरी वाटत नाही स्त्रीचं लक्षण असेल. आयुष्यभर नवरा काम करीत असेल, आयुष्यभर, आणि तरी संसाराची जुळवाजुळी होत नसेल, आणि तरीही अलंकारासाठी जर त्याला भांडत असेल तर ही बाई नाही. ही गांधारीच्या तत्वात बसत नाही. तुला काय लायकी आहे गांधारीचा वंश द्यायची? गांधारीच्या वंशाचं वाण द्यायचा अधिकार काय? तुला काय पात्रता आहे का? योग्यता आहे का? अधिकार नाही. महाराज 1425 गडी होते नागठणचे अण्णा. 1425 गडी जिच्या बापाला. आणि तिने एका लुगड्यावर संसार करावा नवऱ्याचा. एका लुगड्यावर 1425 गडी. चांदीच्या बुटक्यात दूध पेत होते मालकाची, तर चांदीच्या बुटक्यात. पण एक बी दिवस तुक भरायचं गारानं केलं नाही. कशासाठी ऐकायच्या त्या गोष्टी? एका क्षुल्लक गोष्टीसाठी बाईनं पेटून घ्यावा? एका क्षुल्लक गोष्टीसाठी बाईनं आत्महत्या करावा? एका क्षुल्लक गोष्टीसाठी बाईनं फाशी घ्यावा, विहिरीत उडी टाकावा, औषध घ्यावा? एका क्षुल्लक गोष्टीसाठी? बघा या लोकांचे प्रपंच बघा काय अवस्थेतले होते. संसारात पत्नी ही सात्विक भेटली पाहिजे. मी नशीबवान आहे. मला अजून मंडळी म्हणली नाही मला कुठं कीर्तनाला न्या. मी म्हणलं काही जा, काय नाही, तुमचे कपडे धुण्यातच सगळे. मालकाच्या सुखदुःखात जी विलीन होत असती तिला पतिव्रता म्हणत असतात. माझ्या माईंनो, तिला पतिव्रता म्हणत असतात. सगळ्यात मोठी शक्ती ती आहे. मी दुःख जाणू शकतो तुमचं, त्याबद्दल काही दुमत नाही. पकरू महाराज आपण येताना एक हिरा पाहिला इथं वापस येताना. हो, इतक्या सकाळी त्याच्यासाठी दुकान तरी कोणी उघड असेल? मी जितके तुमच्यावर बॉम्ब टाकतो का, अंतःकरणाची शपथ घेऊन सांगतो, पतिव्रता स्त्रीला तितकाच मानतो, तितकाच मानतो. कारण कधीही या भारत देशातल्या जगदंबा स्वरूप स्त्रीचा शाप घ्यायचा नाही. कारण या भारत देशातली स्त्री मायबापाचं नाव करण्यासाठी हरामखोराचा पण संसार करते, बुजदिलाचा पण संसार करते, नालायकाचा संसार करते, पांचटाचा संसार करते. इतके काही हलकट आहेत, तुटलेला बूट सुद्धा काही माणसं एखादी वस्तू पेटण्यासाठी घेतील. त्या तुटक्या बुटापेक्षा पण काही हरामखोर येतं, आणि त्याचा सुद्धा तुम्ही संसार करतात. तुम्ही सामान्य नाहीत माझ्या माईंनो. तुम्हाला प्रणाम. तुमच्या चपला सगट तुम्हाला नमस्कार करतो. तुमच्या चरणी साष्टांग.
काय लायकी आहे काही कायची? अहो काही माणसं कपडे घालतेत म्हणून हलकट माणसं येतं, त्यांना माणसं म्हणावं लागते. ते नालीतल्या डुकरा इतके पण लायकीचे नाहीत ते भडवे. विठाला विठाला चला कर्म नो गती, ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं ते. यालाही आपला दोष समजून चलत राहायचं, त्याला विलाच नाही. योग असा आला, गांधारी सात्विक तात्विक, पण मुलांनी एके दिवशी चिखल आणला, हत्ती केला, त्या हत्तीवर बसली आणि कुंतीला वाण दिलं. पुढच्या वर्षी